की उपमहापौर म्हणून गणेश सुरेशराव देशमुख यांनी आज पदभार सांभाळलेला आहे आणि एक तरुण नेतृत्व आहे. आणि आज आपल्याला माहित आहे की या जर आपली जी नवीन महानगरपालिका आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त तरुणाचा भरणा आहे आणि त्याच्यामध्ये आमचं नेतृत्व जे तरुणांचं नेतृत्व करत आहेत ते गणेश सुरेशराव देशमुख करत आहेत आणि यांना एक वारसा आहे. यांच्या वडिलांनी पण महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं की हे एक तरुण नेते आमचे नेते आहेत आणि हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की या परभणीचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाहीत आणि मी या अशी तुम्हाला माहिती या ठिकाणी देतो. सगळ्यात पहिले परभणीकरांचं धन्यवाद. आणि आज परभणी महानगरपालिका मध्ये आम्ही उपमहापौर या पदाचा कारभार सांभाळताना कुठेतरी प्रशासनातले काम हे गतिमान करण्यासाठी आज कॅबिनचं एक छोट्या स्वरूपात एक उद्घाटन केलं आणि इथून परभणी शहरातले जे बी काही विकास कामं आहेत तर ते लवकरच आम्ही इथून गतिमान करण्याचा प्रयत्न करणार. सगळ्यात पहिले परभणी महानगरपालिकेचं जे आर्थिक जे उत्पन्न जे आहे जे की राज्य शासनाने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर तुमचे आर्थिक स्रोत निर्माण करा आणि त्यातला एक जो विषय आहे आर्थिक स्रोतातला तो आहे घरपट्टीचा पाणीपट्टीचा, जे की आपल्या परभणी शहरामध्ये आपण वारंवार शास्तीचे सुद्धा फार 100% शास्तीची घोषणा सुद्धा करतो आणि त्यांना आपण त्या पद्धतीने काम करण्यासाठी सांगतो की बाबा आम्हाला तुम्ही कुठेतरी हे प्रशासन चालवण्यासाठी जे पैसे जे लागतात त्या संदर्भात सुद्धा आम्ही शास्ती माफ करा या संदर्भात घोषणा करत असतो. पण कुठेतरी उदासीनता याच्यात दिसते आणि तो पाणीपट्टीचा जो विषय आहे एवढी मोठी यंत्रणा आहे की ज्याला दर महिन्याला 60 ते 70 लाख रुपयाचा खर्च आहे आणि तो आपण एक परभणीकर या नात्याने जर पाणीपट्टी आणि घरपट्टीचं ही जर रेग्युलर जर भरली तर लोकांना जे भेटणाऱ्या ज्या सुविधा आहेत किंवा कचऱ्याची गाडी असो किंवा साफसफाईची आहे तर हे कुठेतरी गतिमान होण्यासाठी याला लागतात पैसे. तर ह्या टॅक्सच्या स्वरूपात जर सर्व परभणीकरांनी मिळून एक पिलानी जर आपण जर हे टॅक्स वगैरे पेड केले तर परभणी शहरावर महानगरपालिकेवर जे आर्थिक जे संकट आहे ते कुठेतरी दूर होईल. परभणी शहरामध्ये ज्यावेळेस मी आता ही तिसऱ्यांदा मी निवडणूक लढवली आहे तर ज्यावेळेस लोकांचा जेव्हा नगरसेवक या नात्याने मी त्यावेळेस लोकांमध्ये जातो तर आमच्या परभणी शहर महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तर यासाठी मी परभणीतल्या आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये काही ठराविक ठिकाणी स्पॉट केलेले आहेत की ज्या ठिकाणी बिल कलेक्टर येतात, तिथं संबंधित सर्व अधिकारी तिथं प्रस्तावित होतात आणि त्यांना तिथं येऊन आम्ही आवाहन करतो की बाबा महानगरपालिकेचे अधिकारी आलेले, बिल कलेक्टर आले आणि आपण तिथं येऊन त्यांचा टॅक्स पेड करावा आणि जो काही शास्तीचा जो 100% जो आहे तो फायदा तुम्ही घ्यावा हे आम्ही त्यांना प्रोत्साहित करतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही 100% शास्ती माफ 100% जे वसुली जी आहे ती करण्यात येत आहे. नक्कीच परभणी शहराचा जो सध्याच्या परिस्थितीला मागील प्रशासक काळ होता आणि त्यावेळेस काही गोष्टींचा उणीव जे जाणवली होती ती जी उणीव भरून काढण्यासाठी परभणी शहर जो 10 वर्ष जे मागे गेलं तर ते न जाता आता कुठेतरी एक चांगलं विकासात्मक काम या परभणी शहरासाठी होईल. माननीय आमचे वडील जे आहेत सुरेशदादा देशमुख ज्या पद्धतीने त्यांनी कामाचा जेव्हा सपाटा लावला होता स्वच्छतेचा असो पाणी पुरवठ्याचा असो तर त्या पद्धतीनेच आता सुद्धा आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून परभणीकरांसाठी एक चांगलं स्वच्छ आणि सुंदर शहर करून देण्याचा प्रयत्न करणार.